मायक्रो फायनान्स ही अत्यंत महत्त्वाची अशी गरज प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे, प्रामुख्याने कुटीर उद्योग करणाऱ्या लोकांमध्ये आहे, छोटे छोटे व्यवसाय करणारे ज्यांचं पोट हातावर आहे अशा छोट्या उद्योग करणाऱ्या किंवा कामकाज करणाऱ्या लोकांसाठी ही प्रचंड मोठी आवश्यकता आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण असं पाहतो की मायक्रो फायनान्स हा विषय आता प्रचंड व्यावसायिक स्वरूपाचा झाला आहे असं दिसतं। मायक्रो फायनान्स ग्राहकाला जो उपलब्ध होतो त्यावेळेला त्याचं कॉस्टिंग प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे असं लक्षात येतं। तो व्याजदर हा सावकारीकडे झुकतोय की काय अशी स्थिती सर्वदूर जाणवते। पण खरं पाहायला गेलं तर मायक्रो फायनान्स हा एक सर्वच वित्तीय संस्थांसाठी, प्रामुख्याने सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या पतसंस्थांसाठी एक मोठा व्यावसायिक विषय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जर पतसंस्थांनी या मायक्रो फायनान्सचा अभ्यास केला तो मोठ्या प्रमाणावर फायनान्स हा मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून वितरित करता येऊ शकतो आणि समाजाची एक मोठी गरज या माध्यमातून पतसंस्थांना भागवता येऊ शकते अशी स्थिती आहे। मायक्रो फायनान्स या विषयाकडे पतसंस्थांना अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण काही पूरक गोष्टी या पतसंस्थांकडे उपलब्ध आहेत। प्रामुख्याने दैनंदिन ठेव योजना किंवा आपण पिग्मी योजना म्हणू, ही सर्व बँकांनी आज बंद केली आहे। मात्र पतसंस्थांकडे संपूर्ण महाराष्ट्रभर ही पिग्मी योजना सातत्याने सुरू आहे। संस्थेचा प्रतिनिधी हा दर दिवशी संपूर्ण त्याच्या परिसरामध्ये फिरून रोजचे पैसे गोळा करत असतो। मायक्रो फायनान्स ज्यांना आवश्यक आहे असे छोटे व्यावसायिक या माध्यमातून पतसंस्थांची थेट जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांचं एक क्रेडिट रेटिंग हे पतसंस्थांकडे उपलब्ध आहे। मात्र याचा योग्य पद्धतीने त्याची मांडणी करून जर एक व्यवस्था निर्माण केली तर अतिरिक्त व्याज जे द्यावं लागतं त्यापासून मायक्रो फायनान्स उपलब्ध होणाऱ्या मंडळींना सुटका मिळू शकेल। सावकारीकडे झुकलेलं जे गणित आहे ते समप्रमाणात ठेवता येईल। पतसंस्था आणि ग्राहक यांच्यामध्ये चांगलं रिलेशन आहे, त्या माध्यमातून ग्राहकाला उपयुक्त अशा पद्धतीचा फायनान्स या पतसंस्था देऊ शकतात। हा एक पर्याय झाला। दुसरा पर्याय जिल्हा मध्यवर्ती बँकांचा आहे। या संपूर्ण महाराष्ट्रभर या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं जाळं पसरलेलं आहे, त्यांच्या शाखांचं जाळं पसरलेलं आहे आणि या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांशी गावातल्या विविध कार्यकारी संस्था ह्या ॲफिलिएटेड आहेत। त्यामुळे गावागावात उभ्या असलेल्या विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातूनही हा मायक्रो फायनान्स उपलब्ध केला जाऊ शकतो। गावातली मायक्रो फायनान्सची गरज जर विविध कार्यकारी संस्थांनी लक्षात घेतली तर आपल्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून किफायती व्याजाच्या पद्धतीने मायक्रो फायनान्स हा उपलब्ध होऊ शकतो। मायक्रो फायनान्सची गरज ही स्पॉट पैशाची असते, या लोकांना तात्काळ पैसा आवश्यक असतो। हा तात्काळ पैसा देण्यासाठी जर पतसंस्थांनी किंवा विविध कार्यकारी संस्थांनी आपली यंत्रणा योग्य पद्धतीने वापरली तर या छोट्या व्यावसायिकांना व्याजाचा जो भुर्दंड पडतो त्या भुर्दंडांपासून सुटका होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारचा पैसा हा ग्रामीण भागामध्ये फिरवता येऊ शकेल। यासाठी मायक्रो फायनान्सच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा त्याच्या ज्या एजन्सीज काम करतायत त्यांनी ज्या पद्धतीने व्याजाचं कॅल्क्युलेशन हे केलं जातं, व्याजाची आकारणी केली जाते, या सगळ्याबाबत अनेक आक्षेप आहेत, असंतोष एक प्रकारे आहे। मायक्रो फायनान्सची गरज ही प्रचंड असल्यामुळे या अतिरिक्त व्याजदराकडे तो घटक फार डोळसपणे पाहत नव्हता, पण आता असं लक्षात येत आहे की सावकारीकडे झुकणारा हा विषय आहे। त्यामुळे या ठिकाणी जर सहकारी पतसंस्थांनी किंवा विविध कार्यकारी संस्थांनी योग्य पद्धतीने या घटकांकडे पाहिलं तर चांगला व्यावसायिक ॲव्हेन्यू या सर्व संस्थांना उपलब्ध होऊ शकतो आणि त्याचबरोबर प्राथमिक घटकाला किफायती पद्धतीने चांगल्या प्रकारचा वित्तपुरवठा होऊ शकतो।